कनिष्ठ व्यासपीठाच्या विशेष कार्यक्रमात ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्यासोबत औरंगाबादहून सरिताताई आहेत. सरिताताई आपल्याला बायोटेक्नॉलॉजीबद्दल सांगत होत्या. त्याच्यातल्या वेगवेगळ्या सेक्टर्सबद्दल त्यांनी आपल्याला माहिती दिली. बायोटेक्नॉलॉजी असो, बायो फर्टिलायझर, बायोप्लास्टिक. सरिताताई, आणखी काही वेगवेगळे सेक्टर्स आहेत याच्यातले, त्याच्याबद्दल तुम्ही माहिती सांगा. हां, तर मागे मी तुम्हाला सांगितलं की नॅनो पार्टिकल्सचे सुद्धा बरेचसे जे प्रोडक्ट आहेत ते मार्केटमध्ये आलेले आहेत. की फॉर एक्झाम्पल शर्ट्स आलेले आहेत, त्याच्यानंतर वॉशिंग मशीन आहे, ॲक्वागार्ड आहे. आणि जर तुम्ही बायोटेक्नॉलॉजीमध्ये जर पाहिलं असेल तर क्लोनिंग हा सुद्धा एक प्रकार असतो की तुम्हाला जो काही DNA किंवा जो काही जीन प्रिझर्व करायचा असेल तर तुम्ही त्याच्या मल्टिपल कॉपीज सुद्धा तयार करू शकतात. तर क्लोनिंग हा एक प्रकार आहे. ड्रग डिझायनिंग आहेत. नंतर जीन थेरपी आहे की जीन थेरपीमध्ये बरेचसे अनुवांशिक रोग होतात तर ते रोग आपण क्युअर करू शकतो बाय युझिंग द जीन थेरपी. नंतर बरेच असे प्रोडक्ट सुद्धा आपण तयार करू शकतो. जर आपण म्हणतो आहे की विटॅमिनची कमतरता आहे तर त्यासाठी ट्रान्सजेनिक प्लांटचं मी एक उदाहरण देते आहे तुम्हाला की जर विटॅमिन एची डिफिशियन्सी आहे तर त्यासाठी आपण गोल्डन राईस जे आहे ते वापरू शकतो. तर गोल्डन राईस जे आहे तर त्याच्यामध्ये त्याचं जे आहे ल्युमिसन जीन जो आहे तो ट्रान्सफर करून आपण गोल्डन राईस तयार करतो की जेणेकरून विटॅमिन एची जी डिफिशियन्सी आहे तर ती डिफिशियन्सी जी आहे ती आपल्याला दूर करता येईल. नंतर जर तुम्ही पाहिलं आहे की बायो इकॉनॉमिक्स आणि बायो बिझनेस हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा विषय आहे की जर आपण साध्या ॲडव्हर्टाईज जर पाहिल्यात तुम्ही टीव्हीवरती तर त्या ॲडव्हर्टाईज मोस्ट ऑफ दी ॲडव्हर्टाईज कशावरती बेस आहेत तर तुमच्या लक्षात येईल त्या बऱ्याचशा ज्या ॲडव्हर्टाईज आहेत त्या बायोसायन्सवरती आहे. त्यामध्ये फॉर एक्झाम्पल हमाम घ्या, तुम्ही कोलगेट घ्या, ॲक्वागार्ड घ्या. काय सांगतायत हे सर्व? कशापासून आपली सुटका होणार आहे? तर डेफिनेटली जर्म्स जी आहेत त्यापासून आपल्याला प्रोटेक्शन भेटेल. किंवा काही हेल्थ प्रोडक्ट आहेत ते काय सांगतायत की जी काही डिफिशियन्सी आहे तुम्हाला जी काही न्यूट्रिशन तुम्हाला भेटत नाही आहे तर ते तुम्हाला त्या प्रोडक्टद्वारे मिळतील. म्हणजे बायो बिझनेस हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे आणि तो सुद्धा बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपण इन्क्लूड केलेला आहे की सर्वसाधारण जी काही आपली आर्थिक सहाय्य जे आपण म्हणतो आहे तर ते बायोसायन्सच्या माध्यमातून होत आहे. तर असं जर आपण विचार केला तर बायोटेक्नॉलॉजीचे भरपूर उपयोग आहेत. पण एवढे सर्व उपयोग वेळेची कमतरता असल्यामुळे आपल्याला ते पूर्ण स्पष्ट म्हणजे पूर्ण मला विस्तारमध्ये ते तुम्हाला सांगता येणार नाही सध्या. फक्त मला मगाशी तुम्ही बोलता बोलता एक जीन थेरपीबद्दल म्हणाला होतात तर जीन थेरपीबद्दल थोडंसं सविस्तर सांगता येईल का तुम्हाला? जीन थेरपीबद्दल मी तुम्हाला त्याचे तर खूप प्रकार आहेत त्याच्यामध्ये पण शॉर्टमध्ये फक्त एवढंच सांगेल की जी जीन थेरपी आपण म्हणत आहोत तर बरेचसे जे जेनेटिक डिसऑर्डर्स राहतात तर ते जेनेटिक डिसऑर्डर्स दूर करण्यासाठी म्हणजे जेनेटिक डिसीज कसे होत असतात तर तुम्हाला माहीत आहे की पालक जे आहे त्याच्या थ्रू पाल्यामध्ये येतात बरोबर. तर अशा वेळेस की जे काही त्या चाइल्डमध्ये जे आलेलं आहे जेनेटिक डिसऑर्डर तर तो डिसऑर्डर दूर करण्यासाठी त्या पॅरेंट्समधलं आपण जीन जे आहे ते ट्रान्सफर करू शकतो त्या चिल्ड्रनमध्ये आणि त्याच्यानंतर त्याचं जे काही जेनेटिक डिसऑर्डर आहे तर ते आपल्याला दूर करता येईल. तर त्याला इन शॉर्टमध्ये आपण त्याला जीन थेरपी असं नाव दिलेलं आहे. ताई, तुम्ही तर जी काही माहिती सांगितली म्हणजे ते बायो फर्टिलायझर असो, बायो प्लास्टिक असो, बायो केमिकल्स असो किंवा बायो बिझनेस असो त्याच्यामुळे या बायोटेक्नॉलॉजीमधला इंटरेस्ट खूप वाढत चाललेला आहे. माझा वाढत चाललाय तसंच आपल्या प्रेक्षकांचा आणि तमाम महिलांचा वाढत चाललाय. अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना बायोटेक्नॉलॉजीमध्ये करिअर करायची इच्छा निर्माण झाली असेल तर बायोटेक्नॉलॉजी करण्यासाठी नेमके निकष काय, त्याची पात्रता काय आहे, काय शिक्षण असावं लागतं त्याच्यासाठी? जर पात्रता विचारली तुम्हाला तर पात्रता जी आहे जर तुम्हाला शासनाकडनं किंवा गव्हर्नमेंटकडनं जर फंडिंग पाहिजे असेल तर त्यासाठी तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन आणि PhD कंप्लीट असायला पाहिजे. तर PhD कंपल्सरी नाही आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही DBT किंवा DSC ह्या ज्या काही फंडिंग एजन्सी आहेत त्यांना तुम्ही अप्रोच करू शकता. तर तुम्हाला त्या पुढच्या शिक्षणासाठी सुद्धा मदत होईल. शिवाय गव्हर्नमेंट एजन्सी ज्या आहेत तर यांनी करिअर ब्रेक झालेल्या ज्या महिला आहेत त्यांना सुद्धा सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे की ज्यांचं 5 वर्षाचं 10 वर्षाचं किंवा तुम्हाला इन फ्युचर कधीतरी असं वाटतं आहे की म्हणजे 50 वर्षापर्यंत देखील तुम्ही संशोधन या क्षेत्रामध्ये येऊ शकता. म्हणजे एवढी मोठी संधी गव्हर्नमेंटने आपल्याला उपलब्ध करून दिली आहे महिलांसाठी. तर यामध्ये फक्त असं कंपल्सरी नाही आहे की ते विज्ञान शाखेतीलच महिला असायला हवी आहे म्हणून तर कला शाखेच्या महिला सुद्धा याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात.
अच्छा. आणि जर कंपल्सरी आहे की फक्त विज्ञान शाखेतलीच विद्यार्थी किंवा विद्यार्थी याच्यासाठी प्रयत्न करू शकतात, कोणत्याही शाखेतली पोस्ट ग्रॅज्युएट महिला किंवा विद्यार्थी याच्यासाठी अप्लाय करू शकतात असं अप्लाय करू शकतात? बरोबर, अगदी बरोबर. पण त्याच्यासाठीची नेमकी प्रोसिजर काय असणार त्याच्याबद्दल थोडंसं विस्तृत सांगा. हां, तर आपण जसं म्हणतो आहोत की विज्ञान शाखेतील महिलांना त्या ज्या आहेत त्या बऱ्याच अवेअर आहेत आणि त्यांना माहीत असतं की आपण कुठे कुठे जाऊ शकतो. खूप साऱ्या इंडस्ट्रीज आहेत, बिझनेस सेक्टर आहेत की ज्या स्वतःचा बिझनेस सुद्धा डेव्हलप करू शकतात किंवा त्या इंडस्ट्रीला सुद्धा अप्रोच होऊ शकतात. आणि नाही तर मग रिसर्च सेंटर संशोधन त्या ठिकाणी सुद्धा त्या आपलं करिअर घडवू शकतात. तर मी तुम्हाला जसं सांगितलं की DBT, DST, ICMR, ICAR ह्या अशा बऱ्याचशा गव्हर्नमेंट एजन्सी आहेत की त्या प्रत्येक क्षेत्रातील महिलांना ते फंडिंग करत असतात. तर यामध्ये कला शाखेचा जर आपण विद्यार्थ्यांचा विचार केला आहे तर त्यासाठी जी पात्रता हवी आहे ती पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे आहे. आणि याच्यानंतर वेबसाईट जी आहे त्यांच्या जर वेबसाईटवरती आपण गेलात DBT, DSTच्या तर तुम्हाला त्यांच्या सतत स्कीम सुरू असतात. तर त्या स्कीमच्या मध्ये तुम्ही तुमचा प्रोजेक्ट टाकू शकता किंवा तुमचं करिअर ब्रेक असेल तर त्यामध्ये पण तुम्हाला वुमन सायंटिस्ट फेलोशिप या नावाने ABC अशी कॅटेगरी दिलेली आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्या माध्यमाने सुद्धा तुम्ही तुमचं करिअर जे आहे ते पुढे सुरू ठेवू शकता. तुमचं संशोधन कार्य जर असेल किंवा तुमच्या मनात काही विचार असेल, काही करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला भारत सरकारने ते सुद्धा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. फक्त गरज आहे तुमच्या अवेअरनेसची, तुमच्या जिद्दीची की जेणेकरून तुम्ही तुमचं एम जे आहे ते साध्य करू शकाल. नक्कीच सरिताताई, तुम्ही खूप जास्त महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त माहिती दिलेली आहे की अनेक स्त्रिया लग्न झाल्याच्या नंतर करिअरला ब्रेक लागल्यामुळे त्या घरी बसलेल्या आहेत. त्यांच्यासाठी खरं तर खूप महत्त्वाची माहिती आहे की कुठचीही वेळ कुठच्याही क्षणी तुम्ही पुढे जाऊ शकता, स्वतःला प्रोत्साहित करू शकता. आणि भारत सरकारने खरं तर खूप चांगली हा एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे की महिला वैज्ञानिक कुठच्याही पॉईंटला आपल्या वयाच्या 50 वर्षांपर्यंत तुम्ही जसं सांगितलं की त्या पुढे जाऊ शकतात. आणि ती एक फेलोशिप सरकारने महिलांसाठी राखून ठेवलेली आहे. याच्याबद्दल तुम्ही खरंच खूप महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. त्याच्याबद्दल अजून तुमच्याकडनं जाणून घ्यायचंच आहे, पण इथे वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची.